एसटीत म्हातारीले जागा देते बाबू की पोरीले रे पहिले? हे 1000 लोक खोट बोलून राहिले. नाही नाही, पहिलं म्हातारीलाच बसू द्या म्हणते. तो एखादा नाही, एखाद्यात म्हातारा म्हणते व नाही तर म्हातारीले जवळ बसू देत नाही. म्हाताऱ्याच्या पंक्तीत पोट्टे जात नाहीत. आले की चांगली चुंगली दिसली तिच्या पंक्तीत बाई पोळी घ्या, बाई पोळी घ्या, बाई पोळी घ्या, ते नाही म्हणते तरी टाकते आजी. बुंद्यावाला फक्त जवानपोरीच्या लाईनवर जाते. म्हणून तुले जेवायला बसायचं असलं तर जवानपोरीच्या चांगली चुंगली असली, बापकट असली, तिच्याजवळ बसत जाय. तिच्याच्यानं तुलाही मार्केट वाढून जाते. तू 100% खोटी बोलली. अव प्रत्येक घरामध्ये मायबापाले वृद्धाश्रमात पाठवून राहिले. तो पोरग चांगला आहे तर काय अवघ्या जगाचे पोरं चांगले आहेत? बोल. सगळे लोक थोडाच नेते. वृद्धाश्रमामध्ये आम्ही पाहिलेले आहेत. काही म्हातारे आहेत, काही शिक्षक लोकांचे आहेत, कास्तकारीचे, शेतीचे, कुणीच त्याचे मायबाप नाही आहेत. आम्ही आता डोंगर मौद्याला गेला, खोबाळीत मारून राहिली नोकरी वाल्याच्या त्याचे आई बाप. बाई तू चेहरा तिकडे कर बरं. तिकडे चेहरा दिसला पाहिजे. बोला. शेतकरी वर्गातून नाही का ते आपल्या आई वडिलाला कधीच नाही धाडणार. आणि ज्याचे शिक्षक मुलं आहेत किंवा सुना आहेत, आम्ही गेला तेथे 50,000 रुपये सुनाचा आणि 1,20,000 मुलाचा होता. त्याला आश्रम मध्ये टाकला. ते म्हणला का आजीबाई भेट घे. आजीबाई का आजीबाई म्हणला तुमचे नातवाची भेट घेत्या तुम्ही. तिला खाऊ सुद्धा पोरीनं हलवा आणून दिलं, पण त्या सुनानं एक बिस्किटचा पुडा सुद्धा नाही दिलं. ते मग सांगायला बसली, आमच्या काठी आली. तर आम्ही त्याची आपल्या वडिलाची पुण्यतिथी म्हणून सिनेने केला होता डोंगर मौद्याला. आता तेथे 2-4 गावचे काही गोंदियाचे पुण्याचे असे आले तेथे भेट घ्यासाठी नाही का. 10,000 रुपये महिना देतात ते. त्या आपल्या कोणाच्या बहिणी, कोणाच्या आई वडील असे ते पुष्कळ बरेचसे लोक आहेत. बरं मेल्यावर काय करते? मेल्यावर हे कोणतं अंबोऱ्याले त्या वैनगंगा नदीत 5 नद्या एकत्रित त्याच्यात त्याच्या बापाची राख टाकते. राख टाकल्यानं काय बाप स्वर्गात जाते का आई? आजी राख आंबोऱ्याच्या संगम मध्ये टाकल्यानं तंबाखू नको देऊ रे त्याला. होय तंबाखू मागतं कुत्र्या भिकाऱ्या भीक मागतं. तेव्हा हे याला सांग ना तू. तुझी तब्येत एवढी थांब ना मावशी.